नमस्कार सर्वांना, दीपाली ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। तर मी बनवणार आहे भाजी, गोबीची सुकी भाजी। तर भाजी बनवण्यासाठी मी एक पळी तेल घेतलं। नंतर तेल चांगलं तापवून घ्यायचं व्यवस्थित। तर तेल व्यवस्थित मी तापवून घेतलं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये मोहरी, जिरं तडतडून घेतलं। नंतर लसूण बारीक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर टाकली, एक टोमॅटो चिरलेला टाकून घेतला मी। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर मी कराळची चटणी टाकली 1 चम्मच, आंबारी मसाला टाकला 1 चम्मच, लाल तिखट, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ। तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 2 मिनिटं। मस्त असं मसाल्याला तेल सुटू द्यायचं। नंतर मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतली, निवडून घेतली। आता याच्यामध्ये टाकून घेते। तर आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर असं मी व्यवस्थित मिक्स करून घेते याला। तर आता याला मस्त असं शिजू द्यायचं। याला जास्त वेळ लागत नाही शिजायला, खूप लवकर शिजते। थोडंसं पाणी टाकायचं, सुकी भाजी बनवते मी। भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलं मी। आता ही भाजी व्यवस्थित वाफेवरती शिजून घ्यायची आहे। झाकून ठेवली मी। तर मग मस्त अशी भाजी तयार झाली आहे, खूप छान शिजली आहे। तुम्हाला जर ही माझी भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।